संत गाडगेबाबा महाराष्ट्रातील एक अत्यंत साधे राहणीमान असलेले संत, स्वच्छतेची अतिशय आवड असणारे समाजसुधारक, कीर्तनकार म्हणजेच संत गाडगेबाबा. त्यांच्या एका हातात नेहमी एक फुटके मातीचे भांडे असायचे, म्हणजेच गाडगे असायचे. याचा वापर ते अन्नासाठी करायचे. एरवी ते भांडे डोक्यावर ठेवायचे. एका हातात झाडू, डोक्यावर गाडगे आणि साधी वेशभूषा. यामुळेच लोक त्यांना गाडगे बाबा म्हणून ओळखत होते. पण खरं तर गाडगे बाबांचं पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 मध्ये शेंडगाव येथे झाला होता आणि मृत्यू 20 डिसेंबर 1956 मध्ये वलगाव अमरावती येथे झाला. पूर्वीच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्यांचे लग्नही लहानपणीच झाले होते. त्यांना 4 मुलीही होत्या, पण ते कधीच संसारात रमले नाहीत. समाज सुधारणेसाठी संसाराचा त्याग करून त्यांनी संन्यास घेतला. सावकारांचे कर्ज काढू नका, देवाधर्माच्या नावाखाली प्राण्यांचा बळी देऊ नका, असे ते नेहमी सांगत. त्यांनी आपल्या मुलीच्या वारशाला रूढीप्रमाणे दारू व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते आणि पशुबळीसारख्या रूढी परंपरा कशा चुकीच्या आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा व भोळ्या समजुती दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आणि त्यासाठी त्यांनी गावोगावी जाऊन कीर्तने करायला सुरुवात केली. आपल्या कीर्तनातून ते जनजागृती करायचे. त्यांची कीर्तन करण्याची पद्धतही फार वेगळी होती. ते लोकांना प्रश्न विचारायचे आणि त्याची उत्तरेही स्वतःच द्यायचे. पण त्यामुळे लोकांना त्यांचे कीर्तन अधिक स्पष्टपणे कळायचे आणि त्यांना त्यांच्या अज्ञानाची व दुर्गुणाची जाणीव व्हायची. संत गाडगेबाबा सकाळी पहाटे स्वतः झाडू हातात घेऊन सारा परिसर स्वच्छ करायचे आणि पुन्हा कोणी कचरा किंवा घाण करताना दिसले की त्याच झाडूने त्यांना झोडपून काढायचे. चोरी करू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, प्राण्यांची हत्या करू नका, अस्पृश्यता, जातीभेद पाळू नका, असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. संत तुकारामांना ते आपला गुरु मानत. त्यामुळे त्यांच्या अभंगांचा वापरही त्यांनी वेळोवेळी आपल्या कीर्तनामध्ये केला होता. देव दगडात नाही माणसात आहे, असे ते नेहमी सांगत. असे हे संत गाडगेबाबा. त्यांच्या विचारांची, आचाराची आजही तितकीच गरज वाटते. कारण आपला देश साक्षर तर झाला आहे, परंतु अजूनही लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटलेले दिसत नाही. असे संत गाडगे महाराज यांना माझ्याकडून विनम्र आदरांजली.